चुकलो आई. मी तुझ्या मतांच्या विरोधात जाऊन या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकलो आई. प्रोजेक्ट्स काय येत जात राहतील, ब्रँड अँबॅसेडर बदलत राहतील, पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुझं आणि माझं नातं. मी खरंच चुकलो. प्लीज प्लीज मला माफ कर. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, यापुढे तुझ्या कुठल्याही निर्णयाच्या विरोधात मी जाणार नाही. मला काही एक प्रूव्ह करायचं नाही, काही सिद्ध करायचं नाहीये. मला फक्त तू हवीस, फक्त तू हवीस. तू जर का माझ्याशी बोलत नसेल तर एक कंपनी, बिझनेस हे सगळं घेऊन मी काय करू ग? आजूबाजूला सगळं काही आहे, पण तू नाहीयेस. आई, तुझी इच्छा होती ना माझा आणि अनुष्काचा साखरपुडा व्हावा. मोहन काका, साखरपुड्याच्या तयारीला लागा. पुढच्या आठवड्यात माझा आणि अनुष्काचा साखरपुडा होईल. आदित्य, माझ्यासाठी कुठलाही निर्णय घाईत घेऊ नकोस. नाही आई, कुठलंही काहीच नाही. कधी ना कधी करायचंच होतं ना, मग आता का नाही? मला फक्त इथून पुढे आपल्यात कुठलेही प्रॉब्लेम्स नको आहेत. बस. हिल्या, काय झालं ना तुझ्या मनासारखं? मग ये. हाऊ ब्युटिफुल. श्रीकांत सर, बरं झालं तुम्ही बिझनेस पेक्षा पॅशनकडे जास्त लक्ष दिलं. अहो, किती प्रोफेशनल वाटताय तुम्ही. नाही पण खरंच आज तुमच्यासारखा आर्टिस्ट शोधून सापडणार नाही. क्या बात है. आज खूप दिवसानंतर खरा रसिक मिळालाय मला. हे असं कौतुक करायचं असतं, कळलं? बरं, आता मी मुलांचं सुनांचं कौतुक करायचं सोडून तुझं कौतुक करत बसते. चालेल? बघ. नाही पण अनुष्का, आपण तुझ्या मामीला पण सांगायला हवं साखरपुड्याबद्दल. म्हणजे तिची परवानगी घ्यायला नको का? मीच फोन करते. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? छान. नाही, आज फोन करायचं कारण असं की आम्ही अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा योजलाय पुढच्या आठवड्यात. म्हणजे अर्थात तुमची हरकत नसेल तर. तुमची परवानगी आहे ना? आओ हो हो, यात आम्हाला मंजूर कसं नसेल? तुम्ही ठरवलं म्हणजे आम्हाला मंजूरच. असंही अनुष्का आमच्याकडे कमी आणि तुमच्याकडे जास्त असते. ती फक्त अधिकृतपणे तुमची सून होणं बाकी आहे. तिथेच रमली ती. पण एक अडचण होती. नाही म्हणजे 8 दिवसासाठी आम्ही बाहेरगावी निघालोय, त्यामुळे आम्ही साखरपुड्याला येऊ शकणार नाही. ठीक आहे, बाकीच्या बोलण्यासाठी मी नंतर करतेस तुम्हाला फोन. हो हो नक्की. थँक्यू. बाय बाय.
अनुष्काच्या मामीला जाणणार आहे. गुड. मी आले. न चालवून सांगते कुणाला, नाही म्हणाली तर गाठ माझ्याशी, हे माहितीये तिला. बस बस. बस. हे हा किर्लोस्करांचा पिढीजात हार आहे. मी फारच खास आणि मोजक्या प्रसंगांनाच हा हार वापरते. आणि आता मला असं वाटतंय की हा ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. म्हणून मी हा किर्लोस्करांच्या मोठ्या सोनेला देते. नाही मॅम, राहू दे ना तुमच्याकडेच. अगं नाही नाही, तुझा हक्क आहे याच्यावर. हे बघ, तुला जर डिझाईन आवडलं नसेल ना तर आपण सोनाराकडे जाऊन वेगळ्या पद्धतीचा हार करून घेऊ. अजिबात नाही, खूप मौल्यवान आहे हा हार. आणि किमतीपेक्षा ना भावना जास्त महत्वाच्या असतात. आणि कित्येक पूर्वजांचे आशीर्वाद आहेत ह्यावर, त्यामुळे मी कधीच नाही मोडणार.